त्यामुळे साहजिकच आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती स्टेटमेंट केली। तर समाधान सरवणकर यांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपानंतर एक महत्त्वाची अपडेट येते। माहीमधील भाजपचे पदाधिकारी सरवणकरांच्या विरोधात सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहेत। दुपारी 12 वाजता वांद्र्यामधल्या सायबर सेलमध्ये ही तक्रार दाखल केली जाणार आहे। सरवणकर यांनी भाजप विरोधात खोटे आणि चुकीचे SMS तयार करून व्हायरल केल्याचा दावा केला जातोय आणि भाजप पदाधिकारी याच आरोपाखाली ही तक्रार दाखल करणार आहेत। समाधान सरवणकर यांनी घणाघाती आरोप केलेला होता। त्यांच्या पराभवाला त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरवले होतं। या संदर्भात त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता भाजप पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, भाजप पदाधिकाऱ्यांचा आता नेमका काय आरोप आहे सरवणकरांच्या विरोधात? तर मुंबईमध्ये महायुतीमध्ये कुठेतरी वादाची ठिणगी आपल्याला पडताना पाहायला मिळते आहे। एकूणच समाधान सरवणकर यांच्याकडनं आरोप आपल्याला होताना पाहायला मिळालेले होते की भाजपकडनं कुठलीही मदत मिळालेली नाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी खोटे मेसेजेस पसरवल्याचा आरोप देखील भाजप पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आज दुपारी 12 वाजता वांद्र्यातील सायबर सेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडनं सरवणकर यांच्या विरोधात एक तक्रार दाखल करण्यात येणार आहे। एकूणच कुठेतरी भाजपला बदनाम केल्याचा आरोप हा इथं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। भाजपकडनं मदत करण्यात आलेली होती, मात्र शिंदे सेनेचेच जे काही लोक आहेत त्यांनीच काम केलं नसल्याचा आरोप देखील दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूण माहीम मतदारसंघामध्ये कुठेतरी आता सरवणकर विरुद्ध भाजप पदाधिकारी असा वाद आपल्याला नक्कीच आता निवडणुकीच्या निकालानंतर हा वेगळाच वाद सुरू झालेला आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तिकडे छत्रपती संभाजीनगरात महापौर पदासाठी